नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची किंवा नोंदणीचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. यासाठी आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा हा फॉर्म भरू शकतो किंवा जर तुमच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर असेल तर तुम्ही सुद्धा फक्त ₹1 घर बसल्या बांधकाम कामगार नोंदणी करू शकता. ती कशी करायची, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळत जातील. बांधकाम कामगारांसाठी भरपूर अशा खूप फायदेशीर अशा योजना शासनामार्फत कामगारांसाठी राबवल्या जातात. त्याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघितलेली आहे. जर आपण ती माहिती बघितली नसेल तर आपला मागचा व्हिडिओ बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये A to Z योजनांची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर आता आपण स्वतः ऑनलाईन बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची त्याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. चला तर आता कुठलाही वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडं वळूया. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या गुगल ब्राउझरवर यायचं आहे आणि तिथं महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे. ही वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून आपण डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. तर आता इथं आपल्याला नोंदणी करण्यासाठी इथं ऑप्शन दिलेला आहे बांधकाम कामगार नोंदणी, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म आपल्याला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. अगदी महत्त्वाचा फॉर्म आहे. जर हा फॉर्म भरताना चुकला तर आपला फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे अगदी व्यवस्थित कसा फॉर्म भरायचा, हा फॉर्म भरताना व्हिडिओचा कुठलाही पॉईंट स्किप करू नका, कारण अत्यंत महत्त्वाचा असा फॉर्म आहे. आता इथं आपल्यासमोर फॉर्म ओपन झालेला आहे. तर आता फॉर्ममध्ये सर्वात अगोदर आपली वैयक्तिक माहिती विचारलेली आहे. तर आता जी बांधकाम कामगाराची वैयक्तिक माहिती आहे ती इथं भरायची. आपण कामगाराचं पहिलं नाव टाकायचे पहिल्या चौकटीत, त्यानंतर कामगाराचं वडिलाचं नाव किंवा जर महिला असेल तर महिलेच्या नवऱ्याचं किंवा हजबंडचं नाव इथं आपल्याला दुसऱ्या चौकटीत टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आडनाव टाकायचे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे, महिला मेल किंवा फिमेल. जर महिला असेल तर आपण इथं फिमेल घ्यायचे, पुरुष असेल तर मेल घ्यायचे. त्यानंतर बांधकाम कामगाराचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जर कामगाराचं लग्न झालेलं असेल तर आपल्याला इथं मॅरिड करायचे, किंवा जर कामगार सिंगल असेल, लग्न झालेलं नसेल तर इथं आपल्याला सिंगल निवडायचे. त्यानंतर इथं बांधकाम कामगाराची जन्मतारीख टाकून घ्या. त्यानंतर आता बांधकाम कामगाराची जन्मतारीख टाकून घ्यायची. जन्मतारीख टाकताना व्यवस्थित टाकायची. दिवस, महिना, वर्ष निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख टाकल्याच्यानंतर आपोआप बांधकाम कामगाराचं वय इथं वर्षामध्ये येऊन जाईल. तर यामध्ये बांधकाम कामगाराचं वय हे 18 वर्षाच्या समोर आणि 60 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे, तरच आपण इथं कामगार म्हणून नोंदणी करू शकतो. त्यानंतर कामगाराची कॅटेगरी निवडायची. आपल्याला कामगाराची कॅटेगरी जी असेल ती जनरल, NT, OBC, SC, ST यापैकी जी कॅटेगरी कामगाराची असेल ती आपण इथून सिलेक्ट करायची. नंतर कामगाराचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. इथं एक दक्षता घ्यायची की कामगाराचा मोबाईल नंबर हा जो परमनंट मोबाईल नंबर आहे तोच आपल्याला टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला समोर वेळोवेळी SMS येत असतात, तर त्यावेळेस आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे जो कामगाराचा चालू नंबर आहे आणि परमनंट नंबर आहे असाच मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. तो नंबर नंतर आपल्याला चेंजसुद्धा करता येतो. त्याविषयीसुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत, परंतु जो परमनंट नंबर आहे तोच द्या. नंतर आपण नंबर चेंजसुद्धा करू शकतो. तर त्यानंतर आता आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. आधार कार्डवर जसा ॲड्रेस आहे त्यानुसार आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. तर आता सर्वात अगोदर आपल्याला इथं घर नंबर जे काही असेल ते टाकायचं आहे. इथं जे लाल स्टारमध्ये जे आहे ते आपल्याला कंपल्सरी माहिती भरायची आहे. कामगाराचं गाव निवडायचं आहे आपल्याला, किंवा आपल्याला इथं कामगाराचं गाव टाकायचं आहे.
त्यानंतर जे शहर आहे तालुका ते आपण इथं तालुका टाकून द्यायचा आहे सिटी किंवा शहरच्या जागेवर. त्यानंतर इथं महत्त्वाची जवळपासची जागा विचारलेली आहे, म्हणजेच आपल्याला लँडमार्क टाकायचा आहे. जसं की आपल्या घराजवळ कामगाराच्या मंदिर असेल किंवा मस्जिद असेल किंवा आणखी जे काही एखादं लँडमार्क असेल ते आपल्याला इथं, पाण्याची टाकी असेल ते आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे. त्यानंतर कामगाराचा जिल्हा निवडायचा आहे, नंतर तालुका निवडून घ्यायचा आहे जो काय असेल तो. जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका निवडून घ्या. त्यानंतर पोस्ट ऑफिस निवडा. पोस्ट ऑफिस निवडल्याच्या नंतर पिनकोड ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला कामगाराच्या फॅमिली डिटेल्स भरायची, म्हणजेच कौटुंबिक माहिती भरायची आहे. तर आता कौटुंबिक माहिती भरताना इथं आपल्याला फक्त आई, वडील, पत्नी आणि पहिल्या 2 अपत्यांचीच नावं एवढीच माहिती भरायची आहे. शिल्लक कुठलीही माहिती भरायची नाही. त्यामुळं आता जे कामगार असेल त्याची इथं ॲटोमॅटिक माहिती येऊन जाईल. स्वतः कामगाराची माहिती येणार आहे, त्यामध्ये आपल्याला कुठलीही माहिती भरायची गरज नाही आहे. तर आता जे काही त्यानंतर आता कामगाराची पत्नी असेल किंवा मुलं असतील तर त्यांची नावं आपल्याला इथं ॲड करायची आहेत. माहिती भरल्याच्या नंतर आता आपल्याला इथं ॲडचा ऑप्शन येईल निळ्या टॅबमध्ये. तर तिथं आपण ॲड करायचे, प्रत्येक नाव माहिती भरल्यानंतर ॲड करायचे. तर आता इथं सर्वात सुरुवातीला आपल्याला पहिलं नाव टाकायचे कामगाराच्या पत्नीचं, त्यानंतर आडनाव टाकायचे आणि वडिलाचं किंवा पतीचं, म्हणजे जर पत्नीचं टाकत असेल तर आपल्याला कंपल्सरी पतीचं नाव टाकायचं आहे. जर मुलांचं टाकत असेल तर इथं वडिलाचं नाव टाकायचं खाली. त्यानंतर आहे जन्मतारीख निवडायची. जन्मतारीख निवडल्यानंतर वय आपोआप येऊन जाईल. त्यानंतर आता इथं संबंध निवडायचा आहे. वाईफ असेल किंवा मुलं असतील तर मुलगा असेल तर सन निवडायचे आणि मुलगी असेल तर डॉटर निवडायचे. त्यानंतर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि व्यवसाय टाकायचा आहे. बिगारी काम किंवा जे काही असेल, पेंटर, हेल्पर, जे काही आपला व्यवसाय असेल तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर शिक्षण टाकायचे, जे काही शिक्षण असेल 4वी, 5वी, 10वी जे असेल ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे. नंतर आपल्याला नॉमिनी निवडायचे. नॉमिनी आता आपण जर कामगार हा पुरुष असेल तर त्याच्या पत्नीला आपण नॉमिनी करू शकतो किंवा मुलाला करू शकतो. कुटुंबातील कोणालाही आपण नॉमिनी करू शकतो. तर पत्नीला आपण नॉमिनी करायचे आणि जर महिला कामगार असेल तर पतीला किंवा मुलांना नॉमिनी करायचे. नॉमिनी म्हणजेच इथं आपल्याला वारसदारासाठी निवडायचं असतं, तर आपण इथं पत्नी किंवा मुलं यापैकी निवडू शकतो. जर कुटुंबात अगोदर यामध्ये पत्नीची किंवा मुलाची कोणाची नोंदणी झालेली असेल तर इथं टिक करायचे, नाहीतर तसंच सोडून द्यायचे. जर झालेली असेल तर आपल्याला तो नंबरसुद्धा इथं टाकावा लागणार आहे. संपूर्ण माहिती इथं भरून घ्यायची. त्यानंतर आहे एम्प्लॉयर डिटेल, म्हणजेच कामगाराचा माहिती, म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याविषयी आपल्याला इथं सविस्तर माहिती द्यायची. तर हा एक इथं आपल्याला कुठलीही चूक होऊ द्यायची नाही आहे. तर आता आपल्याला इथं जे 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे त्याचा तपशील इथं द्यायचा आहे. 90 दिवसाच्या कामकाजाच्या तपशिलामध्ये आपल्याला इथं कामगाराच्या कामाचं स्वरूप निवडायचं आहे. आता कामगार कोणतं काम करतो ते आपल्याला इथं निवडायचं आहे. सेंटरिंग काम करतो किंवा ऑल टाईप्स ऑफ हेल्पर असेल तर आपण पहिला ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर स्लॅब वर्कर असेल किंवा फरशी काम करत असेल तर आपल्याला इथं फ्लोरिंग निवडायची आहे. प्लंबर असेल, इलेक्ट्रिशियन किंवा पेंटर, वेल्डर, ग्लास वर्क किंवा लिफ्ट ऑपरेटर हे कामगाराचे प्रकार आहेत. यापैकी आपण जे काम करतो ते इथून निवडायचे. त्यानंतर आता आपल्याला इथं जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे टाईप ऑफ इश्युअर, तर इथं आपल्याला आता इथं 5 ऑप्शन दिलेले आहेत. तर पहिला ऑप्शन आहे कन्स्ट्रक्टर किंवा डेव्हलपर. त्यानंतर आहे ग्रामसेवक, नंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा अधिकारी आहे आणि नंतर खाली डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा नाका कामगार. यापैकी आपण कोणाकडून प्रमाणपत्र घेतलेलं आहे किंवा प्रमाणपत्रावर कोणाचा शिक्का आहे
ते निवडायचे. जर आपण ग्रामसेवककडून सही शिक्का घेतला असेल तर आपण ग्रामसेवक निवडा, किंवा महानगरपालिकेतील एखाद्या ऑफिसरकडून घेतला असेल तर इथं निवडायचे, किंवा ठेकेदाराकडून घेतला असेल तर इथं पहिला ऑप्शन निवडायचा आहे. तर त्यानंतर आहे जावक दिनांक. आता जावक दिनांक त्या प्रमाणपत्रावर ठेकेदार किंवा ते ग्रामसेवक आपल्याला टाकून देईल, तोच आपल्याला जावक दिनांक टाकायचा आहे. कुठलाही चुकीचा टाकायचा नाही. जावक क्रमांकसुद्धा त्या प्रमाणपत्रावर टाकलेला असेल तोच इथं व्यवस्थित भरायचा आहे. 90 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र आपल्याला कुठं मिळेल किंवा ते जर आपल्याला पाहायचं असेल तर याच वेबसाईटवर आपल्याला ते मिळणार आहे. त्याविषयी मी आपल्याला थोडक्यात एका मिनिटामध्ये माहिती सांगतो. ते आपल्याला कुठून डाउनलोड करायचं आहे. आपल्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर इथं आपल्याला डाउनलोड नावाची एक टॅब आहे. डाउनलोडवर आल्याच्या नंतर इथं वेगवेगळे प्रमाणपत्र आहेत. तर इथं 90 दिवसाचं काम करण्यासाठी जे फॉर्म आहे ते आपल्याला इथं मिळणार आहे. तर इथून आपण तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला नेमका ग्रामसेवकचा फॉर्म पाहिजे किंवा ठेकेदाराचा पाहिजे, तो सगळे फॉर्म इथं आहेत. मित्रांनो, हा ग्रामसेवकचा 90 दिवसाचा काम केल्याचं प्रमाणपत्र आहे. हा आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. मित्रांनो, इथं कामगाराचा एक पासपोर्ट साईजचा फोटो चिटकवायचा आहे. इथं कामगाराची माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर इथं ठेकेदाराची किंवा इंजिनियरची माहिती इंजिनियर स्वतः भरल. कामगारानं किती दिवस काम केलं आहे ती तारीख, आणि इंजिनियर किंवा ठेकेदाराचा एक सही शिक्का आणि प्राधिकृत अधिकाऱ्याची सही व शिक्का, हे 2 सही शिक्के या फॉर्मवर असणं अत्यंत आवश्यक आहे. फोटोवर एक प्राधिकृत अधिकाऱ्याचा एक सही शिक्का, म्हणजेच जसं की ग्रामसेवकचा किंवा डेव्हलपमेंट ऑफिसरचा किंवा महानगरपालिकेच्या एखाद्या अधिकाऱ्याचा गोल सही शिक्का असणं आवश्यक आहे. त्यानंतर जावक क्रमांक, आपल्याला जो कोणी हे सर्टिफिकेट देईल तो स्वतः इथं जावक क्रमांक आणि जावक दिनांक टाकून देईल. यामध्ये कुठलीही चूक झाली तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. अशा प्रकारे हा फॉर्म आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित भरून आपल्याला फॉर्म भरताना अपलोड करायचा आहे. तर आता ही 90 दिवसाचे काम केल्याची माहिती आपण इथं भरलेली आहे. आता आपण डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे त्याविषयी थोडक्यात माहिती बघू. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर डॉक्युमेंट अपलोड करताना आपल्याला 2 MB लिमिट आहे. त्यामुळे आपण एकदम व्यवस्थित आणि क्लिअर डॉक्युमेंट अपलोड करू शकतो, कारण भरपूर मोठ्या साईजची इथं लिमिट आहे. त्यामुळं आपल्याला जवळपास 300 DPI डॉक्युमेंट अपलोड करायचे, जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही. त्यासाठी आपला फोटो अगोदर स्कॅन करून घ्या. त्यानंतर आधार कार्ड स्कॅन करायचे आणि नंतर आपण जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते स्कॅन करायचे 2 MB पर्यंत. हे 3 डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करायचे. इथं फोटो स्कॅन करण्यासाठी ऑप्शन येईल, मात्र इथं थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळं दाखवत नाही आहे. तर तुम्ही फॉर्म भरताना इथं फोटोचं सुद्धा ऑप्शन येईल. आणि त्यानंतर इथं आधार कार्ड अपलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. तर आपल्याला इथं फाईल चूज करायची. त्यानंतर इथं आधार कार्ड आपण अपलोड करायचे. तर अपलोड केल्याच्यानंतर इथं फाईल अपलोडेड सक्सेसफुली कोपऱ्यामध्ये दिसेल आपल्याला. तर तसंच आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचे. आता हे अपलोड झाल्याच्यानंतर आपल्याला इथं खाली फॉर्म सेव्ह करण्यासाठी ऑप्शन येईल. तर इथं आपण फॉर्म सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्याच्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे फॉर्म भरताना, त्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला तिथं टाकायचा आहे. OTP टाकल्याच्यानंतर आपला फॉर्म हा ऑनलाईन सक्सेसफुली सबमिट झाल्याच्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट येईल. ती रिसिप्ट आपल्याला सेव्ह करून ठेवायची आणि त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे. प्रिंट काढल्याच्यानंतर 1 महिन्याच्या आत आपला फॉर्म हा मंजूर होईल. मंजूर झाल्याच्यानंतर आपल्याला त्यानंतर शिष्यवृत्तीसाठी किंवा जे काही योजना आहेत नंतरच्या, त्यासाठी आपण
अर्ज करू शकतो. तर हा फॉर्म आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे कामगार ऑफिस आहे तिथे जमा करायचा आहे. अशा प्रकारे आपली यशस्वीरित्या नोंदणी झालेली असेल. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.